हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण। आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। संध्याकाळची वेळ आहे आणि मी करत आहे इकडे स्वयंपाक। तर आज स्वयंपाकामध्ये शेवग्याची भाजी मी बनवत आहे, म्हणजे एक आमटी बनवणार आहे। भाजी म्हणजे ती कशी बनवणार नाही तर शेवग्याच्या शेंगा अगोदर मी धुवून घेतलेल्या आहेत आणि एकदम बारीकी चिरायच्या नाही, म्हणजे लांब लांबच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत आणि अर्धवट त्याची साल काढलेली आहे। पूर्णपणे काढायचं नाही, भाजी बनली की मग ते पूर्ण चोथा होतो त्याचा, त्यामुळे अर्धवटच इकडे साल मी सोलून घेतलेलं आहे याला। आणि या सगळ्या शेंगा अशाच प्रकारे थोडंसं लांब लांबच मी चिरून घेतलेलं आहे। कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे, म्हणजे ही तयारी करायला थोडासा वेळ जास्त लागतो। एक वेळा तयारी झाली की मग भाजी बनवायला आपला जास्त वेळ लागत नाही। आणि या भाजीसाठी स्पेशल मसाला म्हणजे खोबरं आणि भाजून शेंगदाणे मी वाटण करून ठेवलेलं आहे, म्हणजे एक 10-12 दिवसासाठी मी बनवून ठेवते। कारण जेव्हा एक घाई गडबड आहे किंवा संध्याकाळच्या वेळेत आपण ही भाजी बनवत आहोत, ही आमटी बनवत आहोत, घाई गडबड खूप होते आणि लाईटचे काही नक्की नसतं, कधी लाईट राहते कधी राहत नाही। म्हणून मी काय केलं, शेंगदाणे खूप सारे भाजले आणि थोडंसं खोबरं टाकून वाटण करून फ्रीजमध्ये ठेवत असते। तिकडे भाजी मी कशा पद्धतीने बनवत आहे, कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले, म्हणजे भरपूर ही आमटी मी शेअर केलेली आहे। छान बनते आणि छान पण असते, म्हणजे शेवग्याची शेंग खाल्ली पाहिजे। आणि खरं सांगू का, लहानपणी ही शेंग मी अजिबात खायची नाही। ज्या दिवशी आमटी घरात बनायची किंवा भाजी बनायची त्या दिवशी मी जेवणच करत नव्हते। म्हणजे मी मामाच्या गावी राहायची लग्नाच्या अगोदर, आणि तिथे इतकं मी आजीचं हे करायचं ना, आजी म्हणायची की हे खूप चांगलं राहतं, खावं थोडंसं खा माझ्यासोबत, तरी पण मी अजिबात ते तोंडात घालायची नाही, इतकी हट्टी होते। आणि आता या सगळ्या वस्तू मलाच आवडायला लागले, म्हणजे आता समजत आहे की या सगळ्या वस्तू आपल्या शरीराला चांगल्या असतात, खाल्ले पाहिजे। हे सगळं जे आहे ना अनुभव नंतर येतं, लहानपणी येत नाही, कितीही सांगू तसंच होतं। तर इकडे बघू शकता मसाला तयार झालेला आहे। नंतर मी यामध्ये शेंगा टाकल्या आणि थोडंसं पाणी टाकून मी परतून घेतलेले, म्हणजे खूप सारं पाणी एकत्र टाकलं तर भाजी बेचव होते, म्हणून थोडंसं पाणी टाकून मी इकडे परतून घेतले, म्हणजे जी ही फोडणीचा टेस्ट आहे ती छान त्या शेंगामध्ये यावा। नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि खूप सारं पाणी टाकून मी शिजवून घेतलं। तोपर्यंत इकडे भात पण लावलेला आहे। नंतर मी भाकरी बनवल्या आणि रात्री आमचं सगळ्यांचं जेवण खाणं झालं, भांडी वगैरे क्लीन करून झोपलेली होते। तर असं त्यानं कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे। आजचा वार शुक्रवार आहे। बघू शकता पाऊस आजही थांबलेला आणि खूप जोरदार पाऊस आहे। आणि बघू शकता हिरवळ वातावरण छान दिसत आहे। दिनेश गेलेला आहे दूध आणण्यासाठी, म्हणजे पाऊस तरी रिमझिम सुरूच आहे, तरी पण दूध येत नाही, काल पण आलेलं नाही। आणि एकतर उपवासाचा दिवस आहे, काल गुरुवार होता, काल पण दूध आलं नाही, पॉकेटचं मी आणायला लावलेलं होतं, पण पॉकेटच्या दुधाची सवय नाही आहे, त्यामुळे चहा पिल्यासारखा वाटलाच नाही। तर दिनेशला म्हणलं दूध घेऊन ये, जे घरगुती भेटतं ते बस स्टँडला पण भेटतं, तर दिनेश आणायला गेलेला आहे। दिनेश येईपर्यंत मी स्वयंपाक करून घेते, कारण थोडासाही लेट झाला की मग दिनेश तसाच जातो। तर इकडं वरण बनलेलं आहे, भात बनवलेला आहे आणि आता मी बनवत आहे शिरा, म्हणजे देवाला नैवेद्य पण होईल। आणि इथं शेजाऱ्यांच्या ताईच्या घरी मला बोलायला जायचं, म्हणजे त्या बहिणीची तब्येत ठीक नाही, 3-4 दिवस झाले दवाखान्यात ॲडमिट होते ते, आता परत आलेले। काल पण जायचा विचार होता पण काल झालंच नाही आहे, आज मी जाणार आहे। तर इकडं शिरा बनवत आहे मी, म्हणजे सकाळी सुरुवात केली, नंतर होतच नाही, नंतर म्हणतो आपण ते होतच नाही। तर इकडे बघू शकता दिनेशचं पण आवरलेलं आहे, तो जेवण करत आहे। आणि इकडे मी रवा भाजत ठेवला आहे, थोडंसं तूप टाकलं आणि रवा टाकलेला आहे आणि परतून घेऊया। आणि तिकडे ठेवलेलं आहे मी पाणी गरम होण्यासाठी, म्हणजे अशा पद्धतीने शिरा बनवला तर तोंडात टाकताच वेळ घालायला असा शिरा बनवून तयार होतो। आणि गार झाल्यानंतरही छान मऊसूत बनवून राहतो, अजिबात कडकपणा येणार नाही आहे किंवा यामध्ये रव्याचे कण वगैरे दिसतात। खूप छान मऊसूत असा शिरा बनवून तयार होतो। तर आज मी भाताला फोडणी घातलेली आहे, सोबत मी वरण पण बनवलेलं आहे। आणि इकडे मी घेतलेले आहेत काही ड्रायफ्रूट, म्हणजे काजू बदाम, परत तिकडं जे बिया आहेत ते पण मी घेतलेले आहेत। आणि इकडं रवा पण मी आणखीन परतत आहे, म्हणजे कमी गॅसवरती हा रवा मी परतून घेतलेला आहे। पाण्याला उकळी आली का नाही ते मी बघत होते, पण पाण्याला उकळी आणखीन आलेली नाही, जास्त प्रमाणात पाणी ठेवलेलं आहे, तर यावरती मी झाकून ठेवणार आहे, म्हणजे थोडंसं लवकर हे उकळी येईल पाण्याला। आणि तोपर्यंत इकडे काढून घेतलेले आहेत मी ड्रायफ्रूट, म्हणजे काजू घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत आणि आमच्या राजकुमारचे आवरलेले म्हणत आहे मम्मी टायमिंग झालेले आहेत। तर आज दिनेशलाच थोडासा लेट झालेला आहे, माझी सगळी कामं वेळेत आवरलेली आहेत, म्हणजे वरण भात हे दिनेशचं फेवरेट बनलेलं आहे। आणि आता दिनेश आशेपर्यंतच मी इकडं शिरा पण बनवत आहे, म्हणजे दिनेश पण थोडंसं खाऊन जाईल, म्हणजे देवासाठी नैवेद्य मी थोडंसं काढून ठेवते, कारण आणखीन पूजा झालेली नाही आहे, पण पूजा झाली नैवेद्य दाखवला आणि मगच खायला द्यायचं असं जर आपण विचार केला ना तर कोणीही खाणार नाही, सगळे उपाशी जातील। तर मी काय करते, जेही बनतं त्या अगोदर मी काढून ठेवते देवासाठी, मी वेगळे एका डब्यामध्ये कशामध्ये काढून ठेवते, म्हणजे जेव्हा देवपूजा झाली त्यावेळेस मी नैवेद्य दाखवते, पण जे जाणार आहे त्यांना मी अगोदर देत असते। आणि तसं तरी असं म्हणलं जातं की खरे देव म्हणजे मुलं बाळाचं असतात, म्हणजे मुलांना दिलं, लहान मुलांना दिलं की देवाला पोचतं असं म्हणलं जातं। तर इकडं रवा छान भाजल्यानंतर यामध्ये मी उकळतं पाणी टाकलेलं आहे, छान मी मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस कमी ठेवलेला आहे।
तर थोडं थोडं करून म्हणजे खूप सारं पाणी एकत्र टाकलेलं नाही, थोडं थोडं करून मी पाणी टाकलेलं आहे. छान मी मिक्स करून झाकून ठेवलेले कमी गॅसवरती, म्हणजे रवा छान व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा पाण्यामध्ये. अगोदरच्यामध्ये साखर किंवा ड्रायफ्रूट हे ते मी काहीच टाकलेलं, फक्त पाणी टाकलेलं आहे आणि छान मी रवा मऊसूत शिजवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने शिरा बनवला तर शिरा खूप छान मऊसूत बनून तयार होतो आणि गार झाल्यानंतरही इतका छान स्मूथ बनून राहतो. तर इकडे बघू शकता हा रवा छान मऊसूत शिजलेला आहे. आता यामध्ये टाकूया बाकीचे पदार्थ, म्हणजे साखर, विलायची पावडर आणि आवडीप्रमाणे हे ड्रायफ्रूट टाकू शकता. तर मी इकडे 1 ते 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साखर टाकल्यानंतर मी 1 ते 1.5 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता, जसं मी काजू, मनुके आणि काही जे बी आहेत मिक्स ते टाकलेले आहेत मी. आणि वरून मी आणखीन 1 चमचा तूप टाकलेला आहे, म्हणजे फ्लेवर छान येतो. रवा भाजते वेळेस मी तूप टाकूनच भाजलेलं होतं, नंतर मी परत 1 चमचा तूप टाकलेला आहे. छान मिक्स करून झाकून ठेवले कमी गॅसवरती. एकदम छान टेस्टी शिरा बनून तयार झालेला आहे. आणि आता श्रावण महिना स्टार्ट झालेला आहे, तर दररोज देवाला नैवेद्य आपण काहीतरी स्वीटमध्ये बनवतच असतो. कधी शिरा, कधी खीर, कधी दूध सागर ठेवतो, कधी काही बनतच असतं. तर अशा पद्धतीने शिरा पण आपण बनवू शकतो. तर इकडे हे ताजून काल वाळलेलं होतं शाईबाबांच्या मंदिरामध्ये. तर दिनेशला म्हटलं खाऊन घे, म्हणजे त्याला आवडतं खोबरं खायला, म्हणजे जे ओलं खोबरं असतं ना दिनेशला खायला खूप आवडतं. बाकी कुणाला आवडत नाही. मी चटणी वगैरे हेच बनवत असते किंवा जास्त बनवत असलं तर लाडू बनवत असते, पण असंच खोबरं खायला दिनेशला खूप आवडतं. तर तेच मी नरवटी काढून दिलेली आहे त्याला. आणि इकडं शिरा जे आहे ना ते आता बनलेलं आहे, तर थोडंसं प्लेटात काढलं गार होण्यासाठी दिनेशसाठी हे, आणि देवासाठी एका वाटीत काढून मी ठेवते, म्हणजे पूजानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि ज्यांना बोलायला जायचं आहे मला त्यांच्यासाठी एका बाऊलमध्ये काढून ठेवते आणि घेऊन जाते. आणि बाकीचं शिरा आहे आता टिफिन वगैरे मला भरायचं आहे आणखीन, तर एका डब्यामध्ये शिरा आणि बाकीचे भात वरण हे तरी देणारच आहे. तर इकडे डबे सगळे मी काढून घेतलेले आहेत. आणि इकडे देवासाठी मी अगोदर काढून ठेवलेलं आहे, दिनेशलाही खायला दिलेलं आहे. आणि डब्यामध्ये काढून घेते आणि ज्यांना मला बोलायचं आहे त्यांसाठी मी एका बाऊलमध्ये काढून ठेवलेले आहेत. आणि टायमिंग सांगितलं तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. दिनेश तेच म्हणते मग मी आज टाईम झालेला आहे, आता 8:30चीच एसटी मला भेटणार, तर थोडासा लेट आज दिनेशमुळेच झालेलं आहे. माझी कामं वेळेत आवरलेली होती. तर शिरा जवळून दाखवत आहे. खूप छान मऊसूत झालेले आहे, जसं की तोंडात टाकताच विरघळणारा. तर यावरती मी ॲल्युमिनियम पेपर लावून ठेवलेलं आहे, म्हणजे जास्त वेळ गरम राहतं. म्हणजे अगोदर मी देवपूजा करते आणि मगच द्यायला जाणार. हॅलो, नमस्कार, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 8:30 वाजलेले आहेत. आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 25 जुलै. म्हणजे वार, टायमिंग तुम्हाला सांगितलं की समजतं की कधीचा व्हिडिओ कधी येत आहे. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. सगळे जिकडे तिकडे गेलेले आहेत, म्हणजे गॅरेजला गेले, दिनेश कॉलेजला गेलेला आहे आणि बाबा यावेळेत गेलेले आहेत ताईकडे, म्हणजे चिचोंडीला गेलेले आहेत. तर आता बाकीची पुढची कामं म्हणजे अगोदर आहे आता देवपूजा, कारण एक वेळचं सगळ्यांचं आवरलेलं आहे. देवपूजा करून घेते आणि आता स्वयंपाकामध्ये काय करू तेच विचार करत आहे. भाजीला काय करायचं सगळ्यात मोठं टेन्शन असतं आपल्याला. तर दोडके ठेवलेले आहेत, फक्त 3 दोडके आहेत. आता याची भाजी अशी होणार आहे. मग म्हणलं चटणी बनवायची, चटणी छान होते हिरवी मिरची टाकून. इकडे ठेवलेलं आहे चहा. काल दूध आलेलं नाही आहे आणि काल संध्याकाळी मी पॉकेट आणलेलं होतं, म्हणजे काल गुरुवार होता, उपवासाचा दिवस, आणि दूधच आलं नाही चहा बनवण्यासाठी. तर काल काही चहा पिलाच नाही मी. तर संध्याकाळी दिवस दूध घेऊन आलेली, तर दूध गरम करून चहा बनला. मग नंतर बाकीचं जे आहे ते सगळं मी गरम करून ठेवलेलं होतं. आता इकडे चहा बनवते. बघूया आज तरी दूध आलं तर ठीक आहे. आता ते जे दूध देतात त्यांचा नंबर पण नाही माझ्याकडे, आणि ते अचानकच काल आलेले नाही आहेत, म्हणजे नंतर आम्ही ते लावलेलं होतं त्यामुळे नंबर वगैरे घेतला नाही, त्यामुळे असं झालं थोडंसं. तर असं, तर चला आता पुढच्या कामाला सुरुवात करूया. अगोदर जाऊन मी फुलं घेऊन येते. शिरा मी बनवलेला आहे, म्हणजे देवासाठी नैवेद्य मी काढून ठेवलेला आहे. म्हणजे कसं आहे, आता देवाची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून सगळ्यांना देईन मी, तसं होणारच नाही, कारण दिनेश लवकर कॉलेजला जातो, परत यांच्यासाठी टिफिन पण घेऊन जातो, मग ते शिरा तिथेच गार होऊन जाणार होता. म्हणून मी देवासाठी वाटीत काढून ठेवला आणि बाकीच्यांना सगळ्यांना खायला. आणि मला एका ठिकाणी बोलायला पण जायचं आहे, म्हणजे त्यांची तब्येत ठीक नाही, शेजाऱ्यांच्या ताई आहेत त्यांच्या, म्हणजे त्या भैयाची तब्येत ठीक नाही आहे. 2-4 दिवस झाले, म्हणजे दवाखान्यात ॲडमिट केलेले होते. आलेले 2-3 दिवस झालं, कालही जाणं झालं नाही. तर म्हणजे शिरा बनवावा आणि घेऊन जावं, म्हणजे जवळपास आहे. आणि हे पण येतील म्हणत होते काही फ्रूट घेऊन येतो, तर ते आले तेव्हा आले. आता मी शिरा बनवलेला आहे, ती घेऊन जाते. या सगळ्यांनी मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर निवांत वातावरणाचा एन्जॉय घेत मी चहा घेत आहे, पण बाहेर खूप हवा आहे, खूप जास्त हवा आहे, म्हणून मी इथं सोप्यावरती बसलेली आहे. तुम्ही म्हणतही होता असं वाटतं आहे तुझ्या घरी यावं, बाहेर चेअर टाकून बसावं आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावा. तर तुमचं एकदम बरोबर आहे. खूप छान वातावरण आहे, खूप छान निसर्ग दिसतो मला इथून.
छान वाटतं, पण एक एक वेळा खूप वैताग पण येतो. हवा इतकी जास्त असते की समोरच्या सगळ्या वस्तू उडून जातात, तशी भयानक हवा असते. आणि आज पण तशीच हवा, एकदम थंडगार हवा अशी येत असते. म्हणजे 1-2 दिवसासाठी खूप छान वाटतं, पण इथं जर कायमचं राहायचं म्हणलं की तर खरं सांगते खूप वैताग येतो. हवा खूप येते समोरून, कारण समोर घरं नाहीत, एकदम खुल्लं आहे ना, त्या म्हणजे ओपन एरिया आहे, त्यामुळे ना एक एक वेळा खूप वैताग येतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये एकदम पाऊस आतमध्ये येतो, उन्हाळ्यामध्ये खूप भयानक हवा असते, तर ते हवेमुळे समोरला काहीच राहत नाही, सगळं पडतं जे आपण शोकेसमध्ये ठेवलेलं आहे. आणि हिवाळ्यामध्ये खूप थंडी वाजायला लागते, आणि त्यात मला जास्त थंडी वाजते, मला थंडी सोचत नाही आहे, त्यामुळे कधी कधी खूप वैताग येतो मला. पण खरं आहे तुमचं, निसर्ग छान, म्हणजे घरात बसल्या बसल्या इतकं सुंदर असं समोर व्ह्यू येतो, हिरवळ वातावरण, छान निसर्ग आणि ताजी फ्रेश हवा छान आहे. म्हणून कधी कधी असं वाटतं की नको, असं नको, घराला घर चिटकूनच असावी, असं पण मला कधी कधी वाटत असतं. तर असं ताईनं चहा वगैरे घेतला, आणि जिथं मला बोलायला जायचं होतं तिथं मी गेलेली होते, आणि स्पेशल बोलण्यासाठीच गेले होते, त्यामुळे लगे मी आलेली नाही. अर्धा 1 तास मी तिथंच बसले, थोडा वेळ मी बोलून मग आलेले आहे. आल्यानंतर अगोदर मी भाकरी केल्या, म्हणजे पूर्ण स्वयंपाक झालेले आहे माझं, फक्त भाकरी करायच्या मी ठेवलेल्या होत्या. म्हणजे नंतर लेट झाला की मग खूपच लेट होतो आणि करायचं मन पण होत नाही. तर मला आज पूजेला लेट झाला, तर असू दे म्हटलं, आज पूजाच लेट करायची, पण अगोदर स्वयंपाकाचं म्हणजे किचनचं काम आवरून घ्यायचं, म्हणजे एक काम कळलेलं होतं. नंतर पूजा करतो, डिस्टर्ब नको आपल्याला, बाकीचे कामं तर आहेत, दिवसभर चालणारच आहेत. तर इकडं भाकरी वगैरे केल्या, सगळं मी ठेवलं व्यवस्थित, किचन खाऊन स्वच्छ करून घेतलं, आणि दुधाचं पातेलं लोखंडी तव्यावर ठेवलेलं, जी भाकरी बनलेलं आहे, म्हणजे जास्त वेळ ते गरम राहतं. आता मी करत आहे देवपूजा. तर देव उचलून मी किचन काउंटरवर ठेवले, देवांना स्नान घातलेलं आहे, आणि देवारा मी स्वच्छ करून घेतलेला आहे, आणि देवांना स्नान घातलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेले आहेत. तर ही आहे आजची देवपूजा. दररोज मी म्हणत असते की कलरफुल फुलं मला भेटत नाही आहेत, पण आज मार्केटहून आणलेले होते, आणि इथं जवळपास मी तुम्हाला जसं म्हणलं की मी बोलायला गेलेली होते आज, तर तिथंच खूप सारी फुलं मी घेऊन आलेली आहे दासाळ्याची. म्हणजे पिवळं दासाळे तुम्ही बघू शकता, लाल पांढरी म्हणजे कलरचे असतात, आपल्या इथं जे आहे ते लालच होते, पण हे जे आहे ना पिवळं आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. तरी फुलं मी वाहिलेली आहेत, काही स्वास्तिकची वाहिलेली आहेत, खूप छान वाटत आहे. म्हणजे अशी कलरफुल फुलं वाहिली ना खरंच खूप छान वाटतं. दररोज ना फक्त व्हाईट कलरचीच फुलं भेटतात मला, कलरफुल नसतंच. तर असं रोजची देवपूजा झालेली आहे, दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेली आहे, घंटा वाजून घेतला, आणि देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले. कितीही लेट झाला, कितीही दगदग झाली, देवपूजा झाली ना खरंच छान वाटतं, मन प्रसन्न राहतं, मनाला एक वेगळीच शांतता भेटते. तर देवाला मी नैवेद्य दाखवलेला, म्हणजे शिरा मी बनवून ठेवलेला होता, आणि तुळशीपूजन उंबरापूजन करून आले. तर देवपूजा कंप्लीट झालेली आहे. आता नंबर आहे कपड्यांचा. तर कपडे काही मी अगोदरच काढून ठेवलेले होते, ते पण कपडे मी इकडे अगोदर मशीनला लावले, जे दररोजचे आहेत ते पण मी लावलेले आहेत. काही टावेल वगैरे ते पण मला धुवून घ्यायचे आहेत, तर तेही मी आता मशीनला लावणार आहे, म्हणजे कपडे धुवायचं काम होत राहील. इकडं अगोदर मी केशेस चेक करत आहे, म्हणजे काहीतरी विसरून ठेवतात मुलांनी, मी पण तसंच घातले तर मशीनमधनं पूर्ण ते धुवून निघत असतं. असं किती वेळा झालेलं आहे, तेव्हापासून मी चेक करते की खिशामध्ये काही ठेवलेलं तर नाही. दिनेशला आठवण राहत नाही, तर बस पास ठेवून गेला, आज विसरलेला आहे तो, तसाच गेला. आता पकडलं तर मग तिथंच बसणार येतो, कारण पास नाही ते म्हणजे कसं आहे, आता अगोदर पास बघणार मगच ते बसमध्ये घेतात, नाही तर तिथंच उतरवतात जर पास विसरूनही घरी राहिलं. तर आज दिनेशनं पास इथंच म्हणजे खिशामध्येच राहिले, त्याला आठवण नाही असं वाटत आहे. काढून ठेवलं मी, आणि टावेल वगैरे सगळं घातलेलं आहे. आणि इकडं घातलं थोडंसं म्हणजे निरमा, म्हणजे जे मशीनचा निरमा येतो ना तोच आहे हा, आणि थोडंसं लिक्विड टाकले, म्हणजे दोन्ही वस्तू मी टाकलेल्या आहेत, म्हणजे कपडे म्हणजे घाण असले तरी पण व्यवस्थित निघतात, म्हणून लिक्विड पण टाकते. अगोदर मी फक्त लिक्विड टाकायचे, आता लिक्विड आणि पावडर दोन्ही टाकलेलं आहे, मशीन ऑन केलेले आहे. आणि जे कालचे कपडे आहेत ते आणखीन वाळत आहेत बघू शकता, कारण पाऊसच आहे बाहेर, त्यामुळे बाहेर मी टाकत नाही. 2-3 दिवस झालं कपडे इथंच खुर्चीवरती वाळत आहेत. फॅन मी बंद करत नाही, फॅन चालूच राहतो, म्हणजे कपडे थोडंसं लवकर हाडकले जातील, कारण एकतर मशीनला अगोदर ड्राय होऊन येतात, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर सगळे कपडे जे आहेत ना मी आता हाडकले काढून ठेवले, घडी घालून ठेवत आहे. आणि जे आता कपडे धुवत आहेत ते घालण्यासाठी मी परत इकडे चेअर रिकामे करून घेतलेत, कारण आता पाऊस किती दिवस राहणार काय माहिती. दररोज पाऊस आहे, 3-4 दिवस झालं, अगोदर नव्हता. खूप वेट करत होते सगळेजण, कारण सगळं शेतामध्ये जी पेरणी केलेलं आहे सगळं वाळून गेलं, परत पेरली, म्हणजे 3 वेळा पेरणी झालेली आहे, तरी पण पाऊस येत नव्हता. आता असा लागून पडला की नुसते गवतच आले शेतामध्ये, असं म्हणत आहेत सगळेजण की फक्त गवत येत आहे, दुसरं काही नाही. इतका पाऊस आहे, आणि थांबत पण आहे, 3-4 दिवस झालं. हवा पण खूप आहे यामध्ये. तर सगळे कपडे वगैरे ठेवलेले आहेत, काही टावेल आहेत ते मी इथंच हवेला टाकलेलं आहे. म्हणजे पाऊस कसा आहे आज ये जा करत आहे, एकसारखा नाही आहे. जोपर्यंत पाऊस येत आहे तोपर्यंत मी वाऱ्याला टाकलेले, तोपर्यंत टावेल वगैरे जे ओले आहेत. आणि आता इकडे मी शेंगदाणे भाजत ठेवले आहेत, म्हणजे मला बनवायची आता दोडक्याची चटणी. म्हणजे सगळा स्वयंपाक बनला, पण भाजीमध्ये मी काही बनवलेलं नव्हतं, फक्त 3 दोडके ठेवलेले आहेत.
तर दोडक्याची मी आज चटणी बनवणार आहे. म्हणजे भाजी हे होणार नाही याची, म्हणजे खूप थोडीशी होते आणि तितकं आवडीनं भाजी दोडक्याची खातच नाही, चटणी खूप आवडीनं खातात सगळेजण, म्हणून मी इकडे चटणी बनवत आहे. तर घेतलेले चॉपरमध्ये 7-8 मी हिरव्या मिरच्या, 4-5 पाकळ्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चॉपरला बारीक चिरून घेणार आहे. तोपर्यंत शेंगदाणे पण इकडं भाजलेले आहेत, गॅस बंद केलेला आहे. आणि आता शेंगदाणे मला वाटायचं, म्हणजे हे जी चटणी बनवते यामध्ये शेंगदाण्याचं वाटण थोडंसं मोठं वाटून टाकायचं आपल्याला, म्हणजे एकदम बारीक असं वाटायचं नाही, थोडंसं मोठं वाटून टाकायचं आहे. टेस्ट म्हणजे छान बनते ही चटणी. आणि इकडं आता दोडक्याच्या मी सालीसहितच फोडी करून घेतलेले आहेत, म्हणजे साल काढायची नाही आपल्याला, फक्त सालीची चटणी बनते. पण साल आता तितकी निघणार नाही, फक्त 3च दोडकी होती, म्हणून मी काय केलं, सालीसहितच दोडक्याची मी म्हणजे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि चॉपरलाही बारीक चिरून घेतलेला आहे. आपण खिसून पण घेऊ शकता, पण मी इकडं चॉपरला चिरून घेतलेला आहे. आणि इकडे ठेवलेलं आहे मी पॅनमध्ये घेतलं 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. जोपर्यंत की मोहरी तडतडते तोपर्यंत मी शेंगदाणे वाटून घेते. म्हणजे हे जे पॅन आहे ना, हे गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो. एक वेळा गरम झालं की मग सगळी भाजी झटपट बनते, जास्त वेळ लागणार आहे, कारण खूप जाड आहे हे, त्यामुळे. तर इकडे मी शेंगदाणे वाटलेले आहेत आणि नंतर मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेला आहे. म्हणजे लसूण काय, फक्त मी यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळंच मी चिरून घेतलेलं होतं चॉपरला, ते सगळं टाकलं, परतून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये जी दोडका होता चॉप केला ते टाकलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. आणि थोडंसं मीठ, हळदी पावडर आणि हे जे शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे अर्धी वाटी टाकलेलं आहे. आणि छान कमी गॅसवरती परतून घेऊया. यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे, झाकून ठेवलेले कमी गॅसवरती. आणि जे शेंगदाणे जास्त वाटलेले होते ते मी डब्यात भरून ठेवले आणि बाकीचे जे भाजीचे डबे होते सगळे मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. तर हे झालं सगळी कामं. आता बघू शकता खूप सारी भांडी झालेली आहेत. आता अगोदर सगळे भांडे मी घासून घेते, किचन काढून स्वच्छ करून घेते, मग टिफिन भरते. दिवसभर हे चालतच राहणार आहे. असो ताईनं, तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर इकडं सगळं बनलेलं आहे. परत मी इकडं चहा बनत ठेवला, वातावरणाचा एन्जॉय घेत चहा घेतलेला आहे. तर बाय बाय, टेक केअर.